आणि अशा स्थितीमध्ये मेचा 23वा हप्ता खात्याला जमा झाले असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. जूनचा अपडेट सुद्धा आला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच ई केवायसी बाबत सुद्धा ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा नवीन एक संजीवनी बुटी बाजारात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच जणींना मागच्या काही महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत, याबाबतचं सुद्धा एक महत्वाचं काळजी काय असेल तर त्यावर आपण थोडक्यामध्ये पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी सोशल मीडिया चालत असताना लाडक्या बहिणीचे 9 जून 10 जूनला पैसे जमा झाले, लाडक्या बहिणी नाचायला लागल्या, या 12 जिल्ह्यात झाले, त्या 12 बँकात झाले, अशा अनेक बातम्या दिसल्या. आणि बातम्या पाहत असताना एका चॅनल खाली एक कॉमेंट दिसली. ती कॉमेंट थोडीशी लक्षवेधी आहे की सगळी फालतूगिरी चाललेली आहे, कन्फर्म कोणीच काही सांगत नाही, आमचे मार्च एप्रिलचे पैसे अद्याप आलेले नाहीत. ही कॉमेंट्स आहे तर ही एक सर्वसामान्य कॉमेंट आहे, मात्र विचारी लोकांसाठी ही एक विचार करायला लावणारी आहे की एकतर सरकार तुम्हाला आम्हाला मूर्ख बनवत आहे, खोटं बोलत आहे, लबाड बनवत आहे, आणि त्यातच आशेला लावणं आणि ठेंगा दावणं अशी एक गावखेड्यामध्ये आपली एक म्हण आहे. त्या म्हणीचा प्रत्यय तुम्हाला आम्हाला सगळ्यांना येतो आहे की सगळीकडे इतकी महागाई वाढलेली आहे, खर्च इतके वाढलेले आहे, आणि जे काही उत्पादन आणि उत्पन्न आहे तर हे कुठेतरी कमी झालेलं आहे. सगळी अनागोंदी जिकडे तिकडे माजलेली आहे, आणि अशा स्थितीमध्ये जवळपास 70% लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये सरकार काहीतरी देईल या आशेवर आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक आशावाद ठेवून जगत असतो. आणि हा आशावाद ठेवत असताना तुमच्या आमच्यातीलच काही लोक आपलेच लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. एक त्यांना काय त्याच्यातून आसुरी आनंद मिळतो किंवा क्षणिक सुख मिळतं हे माहित नाही, मात्र ही लोक कुठेतरी कावलेली आहेत, त्रस्त झालेली आहेत. त्या 1500 रुपयामध्ये काहीच भागत नाही. मात्र एक आशा लागलेली असते की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सातत्यानं फोन चालत असतो की कधी पैसे येतात, कधी पैसे येतात, आणि मग त्यातच या महिन्याचे आले, त्या महिन्याचे आले. आता सरकारकडून काय नेमके अपडेट आहेत तर मे महिन्याच्या संदर्भात हप्ता वितरित करण्याबाबत कुठलंही अपडेट आतापर्यंत आलेलं नाही. सरकारचे जे काही मंत्री असतील तर ते वेळ काढून देण्यासाठी पत्रकार परिषदेमध्ये काहीतरी खोटं बोलत असतात, मात्र सरकारची अधिकृत कुठलीही वित्त विभागाकडून याबाबतची कुठलीही बातमी किंवा अपडेट किंवा प्रसिद्धी पत्रक आलेलं नाही. हे जे काही असतील भैताड बेलने तर ते खोटं सांगत असतात की रात्री जी आर आला, तर असे जी आर दर महिन्याला कुठलेही येत नसतात, हा नियम आहे. सरकारच्या योजनेमध्ये काही फेरबदल होत असतील, काही नवीन योजना येत असतील तर त्याबाबतची अधिसूचना असेल, अध्यादेश असेल, जी आर असेल ज्याला आपण म्हणतो, तर ते निघत असतात. हे असे कुठलेही जी आर निघत नसतात, ही पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. दुसरीकडे सरकारने तुम्हाला आम्हाला मूर्ख बनवण्यासाठी काय केलं की ई केवायसी काढली, ई केवायसीतून काहीही साध्य केलेलं नाही. वास्तविक सरकारला सगळ्यांनी जाब विचारला पाहिजे होता की तुमच्याकडे बाई साहेब 15,000 बोगर लाभार्थी निघले, तर ह्या 15,000 बोगस लाभार्थी निघले तर ती आमची चूक नाही, ते तुमचं पाप आहे. तुमचं पाप कुठंतरी बोंबलायला लागलं की तुमचं सिस्टम खराब झालेलं आहे, तुमचं सिस्टम सडलेलं आहे. आणि 15,000 बोगस लाभार्थी सापडतात कसे काय की आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर जर पुरुषाचं जेंडर तिथे सिलेक्ट होत असेल तर तुमचं बरोबर व्हॅलिडेशन झालेलं नाही, तर स्वतः तुम्ही राजीनामा द्या आणि तुमचे जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील तर त्याला तात्काळ प्रभावाने सस्पेंड करा आणि त्या जागी नवीन नोकर भरती करा. मात्र हा जाब विचारला कोणी पाहिजे तर एकतर त्या निवडून दिलेल्या आमदारांनी विचारला पाहिजे संबंधित मंत्र्याला. त्याच्यानंतर उरल्या सुरल्या ह्या जे काही पत्रकार असतील तर या पत्रकारांनी त्याकडे सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे. मात्र हेही चोट्टे आणि तेही चोट्टे, कोणी बोलायला तयार नसतं. आणि मग अशा स्थितीमध्ये फतवा काढला, केवायसी करा. काय तीर मारला केवायसी करून की आधार आणि मोबाईल नंबर एकमेकांना लिंक आहेत किंवा नाही त्याच्यासाठी 100 ते 150 रुपयाच्या आधार सेंटरवर घालणं पडले, 2-2, 3-3 दिवस त्याच्यावर लागा लावणं पडल्या. हे फक्त त्याच्यातून साध्य झालं. कुठली पडताळणी सरकारनं केली? बरं, दुसरीकडे 80 लाख बहिणी ज्या काही बोगस आहेत, अपात्र ठरवण्यात आल्या, तर त्या कुठल्या आधारावर ठरवल्या याचा जाब कोण विचारणार या सरकारला? हे पत्रकार सगळे त्या लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे आले, नाचायला लागल्या, SMS आले, 12 जिल्ह्यात आले, 13 बँकेत आले, आणि आपणही मूर्खासारखे ते चॅनल असे पाहत बसतो आणि हे त्या बातम्या छापून तुम्हाला चुत्या बनवत असतात. आणि आपण त्याच्याहून जास्त चुत्या आहोत की ह्या अशा लोकांची चॅनल्स आपण बघतो. जे काही कोणी सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती सांगण्याचा प्रयत्न केला, सरकारला जाब विचारत, त्याला आपण प्रतिसाद देत नाही. ही सगळीकडची कंडिशन झालेली आहे की, आणि मग 80 लाख बहिणी अपात्र ठरल्या तर सरकारला विचारलं पाहिजे की दादा
हो मावशी, आमच्या ज्या काही 80 लाख बहिणी अपात्र ठरवल्या ते कुठल्या आधारावर ठरवल्या? आम्हाला घटनेनं अधिकार दिलेला आहे की तुम्ही आम्हाला त्या योजनेसाठी सुरुवातीला 16 महिने 15 महिने पात्र ठरवलं आणि मग आता तुम्ही म्हणता की तुम्ही अपात्र आहात. मग आम्हाला सांगा की आमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे, मग ती भली लोड गाडी जरी असेल तर आम्हाला अपात्र ठरवा, पण त्याचा पुरावा आम्हाला द्या. आमच्या पोर्टलवर सांगा, आमच्या लॉग वर सांगा. किंवा आमच्या घरामध्ये जर कोणी 2-4 लोक नोकरीला असतील तर त्यांच्या आम्हाला पगारपत्रक दाखवा, किंवा कोण नोकरीला आहे ते आम्हाला सांगा. किंवा आमच्या घरामध्ये जर 5 लाखाच्या वर जर आमचं इन्कम असेल, 3 लाखाच्या वर असेल, 2.5 लाखाच्या वर असेल, तुमच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुमच्या स्वप्नात येऊन जर सांगितलं असेल तर त्याचा पुरावा आम्हाला द्या. किंवा आमचं वय 65 वरून 66 वर गेलं असेल, त्याच्यात आम्ही अपात्र ठरलो असेल तर ते सांगा. मात्र हे सरकारही चोर आहे आणि हे त्याची भलावण करणारी ही माध्यम सुद्धा आता ते चोर झालेले आहेत, ज्याला आता गोदी मीडिया म्हटलं जातं. तर ह्या अशा सगळ्या कंडिशन आहेत. 80 लाख बहिणी कुठलंही कारण नसताना अपात्र ठरवल्या आहेत. सरकारकडून पुन्हा आकडेवारी सांगितलेली आहे की 1,77,00,000 बहिणा ह्या कायमस्वरूपी त्याच्यासाठी योजनेसाठी पात्र आहेत. मात्र त्यांनाही मार्च एप्रिलचे हप्ते आलेले नाहीत. ही जी काही सगळी फालतूगिरी यातली आहे ते कन्फर्म कोणीच काही सांगत नाही. आमचे मार्च एप्रिलचे पण पैसे आलेले नाहीत, हे असे अनेक जण कॉमेंट्स मध्ये बोलत आहेत. तर हे काही ही लोक खोटं बोलत नाहीत. ह्या गावखेड्यातल्या बहिणी आहेत, प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत, थोडा पण खोटेपणा करत नाहीत. हे बेमान जे आहे ते सरकार आहे. 15,000 बोगस लाभार्थी हे बहिणीचे नाही आहेत, तर हे सरकारचेच कोणीतरी प्रतिनिधी आहेत, यांनीच हे पैसे फस्त केलेले आहेत. तर त्यांना पहिल्यांदा तात्काळ प्रभावाने सस्पेंड केलं पाहिजे की ह्या तुमच्या यंत्रणेमध्ये दोष आहे आणि त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आदित्यताई तटकरेंनी राजीनामा दिला पाहिजे, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून. हे आम्ही इथं बोलतो आहोत, उद्या चालून असं बोलल्याबद्दल त्या चॅनलवर कारवाई सुद्धा होईल, त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. परंतु हे कुठंतरी चुकीचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.